आपल्या आणि अशोक चव्हाण यांची एकदम चांगली मैत्री होती. शेवटच्या क्षणामध्ये सभेमध्ये राहुल गांधीच्या सभेमध्ये पण आपण दोघंच एकत्र दिसत होते. कुठेतरी प्रदेशाध्यक्षांबद्दल असंतोष असल्यामुळे हे सगळं झाल्याची एक चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे आणि हे काँग्रेसचे सगळे दोन पिढी असलेले सगळे नेते आहेत. म्हणजे एक देवडा कुटुंब असो किंवा चव्हाण कुटुंब असो. या संदर्भात आज प्रभारींशी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भात काही गोष्टी असतील तर नक्की चर्चा पुढे येईल. एवढं खरं आहे की अशोकरावांशी माझे संबंध गेले 15 वर्ष 16 वर्ष झाले. त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. एकदम माझ्यांशी त्यांचे घरोब्याचे संबंध, एक कौटुंबिक स्नेह असा असावा तसं ते संबंध होते आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यावेळेस कुठलीही जबाबदारी असेल तर मग मुंबईची इंडियाची आघाडीची बैठक असेल तिथेही आम्ही दोघांनी मिळून, किंवा मग नागपूरला असलेली बैठक पक्ष स्थापनेची, ती जबाबदारी आम्ही खांद्यावर घेऊन काम केलेलं आहे. करत होतो. परंतु संबंध वेगळे आणि पक्षाची विचारधारा वेगळी. त्यामुळे कशामुळे ते गेलेत हे कदाचित चव्हाणसाहेब सांगू शकतील. त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात तुम्ही जो विचारताय त्या संदर्भात मला फार काही माहिती नाही आणि मी काही बोलणार नाही. पण एवढे मोठे नेते पक्ष सोडून जात आहेत, एक तर कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. कारण की इतके वर्ष दोन पिढ्या असलेले हे सगळे नेते आहे, निष्ठेने राहिले. पण असं काय घडलं आणि आत्ताच काय घडत नाही. आता खरं तर त्या संदर्भात माझ्याशी काही चर्चा त्यांची झाली नाही जाण्याच्या पूर्वी. त्यामुळं पण मला एक माहीत आहे की केंद्रीय एजन्सीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावण्याचं काम सुरू झालेलं होतं. हे काही नाकारून चालत नाही. आणि मला कळत नाही की भारतीय जनता पक्ष 400 के पार म्हणतो आणि दुसऱ्याचे नेते पळवतात. म्हणजेच यांच्यावरच विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती देशामध्ये आहे. यांना स्वतःच्या कामगिरीवर विजय संपादन करता येत नाही. प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करण्याचं काम झालं, त्यावरही यांना फार काही करता आलं नाही. कदाचित त्यामुळे इतर पक्षातील नेते पळवून, इतर पक्ष फोडून पुन्हा आपलं घर सजवायचं काम जर करत असतील तर लोकांना हे मान्य होणार नाही आणि लोक हे मान्य करणार. एक राज्य परिणाम होईल का?